शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड नाही। केंद्र सरकारसोबत बैठकीनंतर सीजेपीची भूमिका। 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक, तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितल्याची सीजेपीची माहिती। नीट पेपर फुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। दोषींना 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद। येत्या सोमवारी विधेयक संसदेत मांडण्यात येणार। अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे। 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषण मागे। 65 खासदारांनी भेट घेतल्याने उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती। शनिवार रविवारी जंतर मंतरवर गर्दी होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर आजच अटकेची दीपकेंकडून शक्यता व्यक्त। अटक झाली तरी प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवा, अभिजित दीपकेंचं आंदोलकांना आवाहन। विद्यार्थ्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाय। दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। मुंबईत शिवाजी पार्कवरच्या तिरंगा रॅलीला तरुणाईचा तुफान प्रतिसाद। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य अमित ठाकरे सहभागी। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊनच या, आपल्याला सिस्टीम बदलायची आहे। अभिजित दीपकेंसोबत फोनवर बोलताना आदित्य ठाकरेंचा एल्गार। सलग 5व्या दिवशी विरोधकांचा लोकसभेत गोंधळ। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी। विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुनावणीला आता सुप्रीम कोर्ट तयार। लाठीचार्जबाबतच्या याचिकेवर 27 जुलै रोजी होणार सुनावणी। दादरमधील विद्यार्थी आंदोलनावेळी पुरुष पोलिसांकडून महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप। रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांचा एक्स पोस्ट करत आरोप, तर व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावल्याचं सांगत मुंबई पोलिसांकडून सारवासारव। नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर। चांदोरी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं प्रशासनाकडून खबरदारी। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर। पालघरमधील मुसळधार पावसामुळे सूर्या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर। वस्त्यांमध्ये तब्बल 24 तासाहून अधिक काळ पुराचं पाणी। नागरिकांचा घरावर आसरा। बोटीच्या मदतीनं नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। मुसळधार पावसामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट। आजही पावसाचा जोर कायम राहणार।